तर आता घोणस या सापाची बघा जी संख्या आहे ती भरपूर अशी वाढली. उन्हाळ्याच्या दिवसात तर भरपूर असे ते साप निघायला लागलेत. आणि तसंच बघा शेतामध्ये आमची बहीण गेलेली असताना तिला घोणस हा चावलेला आहे. आणि त्याचं जे विष आहे ते इन्फेक्शन तिच्या पायाला होत आहे बघा. तर तिला सांगली सिव्हिलला नेलेलं आहे दवाखान्यामध्ये. तर पाय असं तिचा सुजलेला वगैरे आहे. त्यामुळे शेतामध्ये काम करताना खूप असं जपून करावं लागतं. तर ती वैरण गोळा वगैरे करत होती आणि त्यावेळेला त्याच्याखाली मोठा घोणस हा साप होता. तर तिला दुसऱ्या दवाखान्यामध्ये घेतलं नाही आहे, त्यामुळे तिला सांगली सिव्हिलला नेलेलं आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात खूप जपून राहावं लागतं शेतामध्ये जर काम